नमस्कार विद्यार्थी मित्र आणि आदरणीय पालक. मी तुमच्याशी काही वेळ बोलू इच्छितो. विषय आहे NEET नीट UG या परीक्षेबाबतचा. ही परीक्षा घेते नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जी केंद्र सरकारची एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत ह्या परीक्षा घेतल्या जातात. ज्यावेळेस ह्या परीक्षा होत होत्या त्यावेळेस काही ठिकाणी म्हणजे बिहार आणि राजस्थानमध्ये दोन गोष्टी होत होत्या की पेपर फुटलेत, पेपर फुटीचं प्रकरण झालं आहे आणि ते प्रकरण त्या एजन्सीपर्यंत किंवा तत्सम विभागापर्यंत ते पोचले गेलं. त्याच्यावरती चौकशी सुरू झाल्या. पण त्याचा शिक्का केव्हा पडला त्याच्यावरती, ज्यावेळेस रिझल्ट जाहीर झाले आणि खूप विद्यार्थ्यांना खूप मार्क मिळाले. त्यामुळं तो घोटाळा झाला हे निश्चित झालं. त्यानंतर त्याच्या चौकशा सुरू झाल्या. त्या चौकशा पार आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोचल्या. महाराष्ट्रामधील काही शिक्षकांना अटक झाली, जे लातूर बीड ह्या भागातले होते. लातूर पॅटर्न आपल्याकडे शिक्षणासाठी खूप प्रसिद्ध मानला जातो, पण तिथं जर अशा गोष्टी होत असतील तर त्या खरं तर निंदनीय आणि चुकीच्या आहेत. त्याने खूप विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. बरं, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. नीट परीक्षा झाल्या, नीट परीक्षेचे निकाल लागले. असंख्य जवळपास 24 लाखाच्या वरती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला असं आत्ता दिसतंय आणि ती सत्य परिस्थिती आहे, ज्या चौकशांती ते सिद्ध होत आहे. बरं, राहिला प्रश्न काय की त्या 24 लाख विद्यार्थी, त्यांचे पालक यांची मनस्थिती काय असेल. त्यांनी किती कष्ट घेतले त्यांनी पाठीमागचे किती वर्ष. म्हणजे 11वीला मुलं जातात, 11वी 12वीमध्ये ते नीट आणि त्या परीक्षेचा अभ्यास करतात. परत वाटलं स्कोर होत नाही तर ते पुन्हा काही वर्ष घेतात आणि नीटची तयारी करतात. त्या नीटच्या तयारीमध्ये ते रात्रंदिवस एक करतात. त्याच्या पाठीमागं खंबीरपणे त्यांचे पालक आणि त्यांचे कुटुंबीय असतात, त्यांचा परिवार असतो, मित्र असतात. ते सगळं करतात त्या नीट परीक्षेच्या तयारीसाठी. आणि नीटमध्ये काय होतं, नीटमध्ये होतो घोटाळा. आणि तो घोटाळा त्या विद्यार्थ्यांच्या जीवावरही बेततो, त्या पालकांच्या जीवावरही बेततो. किती गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे, पण कोणच गांभीर्याने घेत नाही. ज्यांची मुलं ह्या परीक्षेची तयारी करत असतील, त्या कुटुंब, त्यांचे मित्रमंडळी, आजूबाजूचे सगळे इन्व्हॉल्व असतात. त्यांना त्यांच्यावरती अन्याय झाला असं वाटत नाही का? हो, त्यांच्यावरती अन्यायच झालेला आहे. त्यामुळं तो फक्त काही लोकांपुरा मर्यादित नाही राहिला पाहिजे, तो सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे. त्यामुळे आम्ही एक प्रयत्न करतो आहे. मुळशी संघर्ष समिती, प्रोफेशनल सिटीजन सोसायटी यांच्यामार्फत उद्या शुक्रवार सकाळी 10:30 वाजता घोटोडे फाटा पिरंगुट येथे आपण एक छोट्याखानी आंदोलन घेतो आहे. आवाज देण्याचा प्रयत्न करतो आहे. तो छोटासा आवाज जे शासनामध्ये बसलेले आहेत, ज्या विभागामध्ये हा घोटाळा झाला, इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण तो आवाज देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जर तो आवाज पोचू शकला तर तो कदाचित त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या थोड्याशा जखमांवरती फुंकर घातली असं मी समजेल. तो आवाज जर पोचला तर ज्यांनी हे कृत्य केलं, ज्यांनी घोटाळा केला, त्यांच्यावरती शासन होईल, ते गुन्हेगार ठरतील आणि त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल. अजून एक फायदा, इथून पुढे होणाऱ्या सर्व परीक्षा ह्या बिनधिक्तपणे होतील. घोटाळा करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आम्ही एक पिरंगुटमध्ये प्रयत्न करतो आहे, आम्ही मित्रमंडळी मिळून. तसंच जे हे व्हिडिओ पाहतील त्यांनीही प्रयत्न करा, त्यांच्या भागामध्ये प्रयत्न करा. त्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची ही वेळ आहे. ती वेळ दवडू नका, एवढीच मी विनंती करतो. त्याचबरोबर एक विनंती आहे, लातूरसारखे पॅटर्न तुम्ही कृपया त्याच्यामध्ये सुधारणा करा. ती सुधारणा महत्त्वाची आहे. कोणताही क्लासेसवाले असतील, कोणत्याही शाळा असतील, हे जर प्रकरण करत असतील तर अतिशय निंदनीय ती गोष्ट आहे. ह्याचं परिणाम खूप मोठे होत आहेत.
गरीब विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येता येत नाही, हे कायम लक्षात ठेवा. फक्त काही ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली, फक्त एवढ्यांना जर संधी मिळणार असेल तर आपण लोकशाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मांडण्यामध्ये काहीच तथ्य नाही असं वाटतं. तर माझी विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे, पाया पडून मी तुमच्या प्रार्थना करतो. विद्यार्थ्यांवरती गरीब असो श्रीमंत असो अन्याय नाही झाला पाहिजे. आपली मुलं आहेत, मोठी झाली पाहिजेत, त्यांची स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत आणि त्यांनी ह्या देशाला चांगले दिवस त्यांच्याकडनंच येऊ शकतात. पालकांनाही विनंती आहे, तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. म्हणून आम्ही छोटासा आवाज उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला ही खात्री आहे की माझ्या तालुक्यातली लोक, माझे विद्यार्थी हे नक्की जमतील आणि तुमच्यासाठी नक्की आवाज करतील. धन्यवाद. माझ्यासाठी तुम्ही वेळ दिलात, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.